रेंबवलीच्या नदीवर आम्ही गेला आता. जसं सकाळचं वातावरण आहे थोडं फ्रेश वातावरणामध्ये फक्त आहे की याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, वातावरण नदी आहे. वा वा आणि हे आहे हिंगोलीतल्या महालक्ष्मीचं मंदिर. महालक्ष्मीचं मंदिर आहे, महालक्ष्मीचं. रेंबोली एक मला ना एक वेगळं अजबच एकदम मस्त हे देतं रे. पाण्यापिण्याने सुखकर असं गाव आहे बघा, कारण नदीत त्याच्या बाजूला करून असं. आम्ही आता हे सगळं यांची कामं वगैरे झाल्याच्या नंतर ना आम्ही लोक कोडपीला जाणार आहे पदग्यात तिकडे. तिथे आम्ही नदी बिदी आहे मस्त की पाण्यात बिण्यात पोहतात ते लोक, मटणा बिटणा करून खातात, लय मजा येतात. तर तिकडे पण जाणार आहे आम्ही. मस्त वातावरण. उतरायचं खाली तिकडे वर. अच्छा, आता बघा आम्ही हा रस्ता आहे, या रस्त्याच्या बाजूलाही इथे. इथून किती लांब आहे आपली बाग? 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. उतरू ना. उतरतो आता बाबा गाडी असेल. हे संदीपचे बाबा आहेत आणि संदीपचा भाऊ आलेला नाही सचिन. नाही तर तो मग आम्ही जेव्हा जॉगिंगला जातो तेव्हा त्याचे बाबा आणि सचिन दिसतं ते दिसते. नमस्कार बाबा. आंब्याचे कॅरेट, घळ, एक छोटा गळ आहे आणि एक मोठा गळ आहे. संदीप छोटा गळ आणि मोठा गळ कशाला आहे? खालच्या आंबे काढायचे ते छोटा ना. वरती झाडावर चढून काढायचे त्याला छोटा गळाने काढता येतात. अच्छा, हां हां बरोबर, वरती चढून ना. बरोबर. अजून एक तिन्ही गल्ला आहे. हां माझ्या नाही ठीक आहे ना. आता हे काही तुका घालून जाणार नाही. 2 जणांवरनं काढणार खाली बाकी कितना लिया है? 3 हाँ 3 शिकारने सही है. रताळ्याचं बारक्या झाड आहे. या बघा काय, ह्या काय चायला कोणतरी घाबरात दारू खाऊ ना. काय बोलतोय? त्या दिवशी पण त्याच झालेला.
त्याच्यावरती लोडच असतात. आणि खाली उतरून वर चढून वरून पेटेचे सत्यानाश करणार. मुंबईवाले काय करतात, रजा असल्यामुळे त्या शनिवारी शांत टाकू. बघा आजूबाजूला मस्त पैकी अशी एक कलमा हापूस आंब्याचा कलम आहे बघा. किती कलम आहेत तरी इथे? किती गळे आणले? तिकडे तिकडे चांगलं तिकडे मस्त खाली आहेत एकदम ना तरी पण. अच्छा पेपर घालूच नाही काय पेपर आणलेले. गोविंद हे वरती जात आहेत. नणग्याचा पण वरती जातं. नणग्या आज आपण लय वरती गेला एकदम. ती नणग्याचा त्याच्यात ते खाली सोडायला हे पण आहे काय? ह्याच्यात ती गाठ मारल्या तिकडनं तू ढिल्ला केल्यास तर खाली खाली येत जा तिला. ही पद्धत भारी आहे एकदम मस्त आहे. तर आंबे व्यवस्थितरित्या काढल्या जातात आणि आणि त्याला न काही हे करता ते बघा गळामध्ये पकडले. आणि याच्यात टोपलेट ठेवले जातात. त्याच वेळेला हे संदीप आहेत. संदीप खालचे आंबे व्यवस्थित घाण्याने काढतात. हो जमिनीवरची शिकारी.
ॲक्च्युली जमिनीवरून शिकार केली जाते, लक्षात ठेवा, कोणाला कळत नाही. पण नेमकी शिकारी जमिनीवरूनच असतात. ते जमिनीवरचे आंबे व्यवस्थितरित्या घेतात बघा. संदीप, या आंब्याची खरी सुरुवात केव्हा सुरू होते? मला तर वाटतं की आता हे आंबे काढून संपले आणि जो मिरग चालू होतो तेव्हापासून वाटतं तुमची खरी आंबे काढायची हे सुरू होते वाटतं. आंबे काढायची बोलतो, आंब्याची. सर्व चालू झालं. हां, मग नंतर ही बाकी कामं सुरू झाली ना. हो, खत घालू. जून महिन्यापासून खत घालायची सुरुवात होते हम्म. आणि दिवाळीनंतर फवारणी करू सुरुवात होतं. पण जून महिन्यात काय बोलला? खत भर घालणे. खत भर घालणे, अळी बनवणे ना, साफसफाई. त्याच्यानंतर ह्याच्यावरती निगा पण ठेवायला लागते ना बाबा. हां, आता संदीप यांचे भाऊ पण आलेले आहेत, सचिन काजीवाले आणि गोविंद इथे वरती चढलेले आहेत. तुम्हाला दिसत आहेत फटीत काय कळत नाही, पण गोविंद खूप वरती चढले आहेत आणि वरचे आंबे गळ्याने काढतात पटापट पटापट पटापट. बघा, काजू बाग आहे, काजूची बाग ते घेतात. आणि हे बघा किती व्यवस्थित पद्धतीने ते आंबे काढले जातात. अचूक खाली त्रास नाही झाला पाहिजे, मार नाही लागला पाहिजे कुठल्या आंब्याला, आणि अचूक आंबा निवडतात, हे घरात टाकतात. हे बघा, जवळपास आता किती कलम असतील तरी? इकडे मोठी 15. मोठी 15 कलम आणि छोटी अशी. छोटी दुसऱ्या बागेत आहे. अच्छा, आता ही जी आहेत ती त्यांनी अगोदर काढून गेलेले, त्यानंतर जे उरलेले कोवळे कोवळे होते आता ते व्यवस्थित जून झालेले आहेत, तयार झालेले आहेत, ते आंबे काढून आता ते संपवणार आहेत हे सगळं काही. आणि काही आंबे हे मार्केटला पाठवतात ना, मार्केटला पाठवले जातात, वाशी मार्केटला ना, वाशी मार्केटला पाठवले जातात. काही आंबे कॅनिंगसाठी पाठवले जातात, काही आंबे प्रायव्हेट विकले जातात. त्यांचे जे डायरेक्ट कस्टमर आहेत तिकडे मी पण पाठवले आहेत काही आंबे. हे बघा, हां, हे सॉर्टिंग वगैरे केली जाते. या लोकांना बऱ्यापैकी, माझ्या मते बऱ्यापैकी नाही, हे डॉक्टर आहेत की यांना माहिती पडतं साखेवाला आंबा कुठला आहे आणि चांगला आंबा कुठला आहे. आणि याचा अनुभव मला काय, कारण मी यांच्याकडनं जी पेटी घेऊन पाठवलेली आहे माझ्या मित्रांना, त्याच्यानंतर आमचे जे ट्रेडर कम्युनिटीतले लोक आहेत, त्याच्यानंतर ओळखीचे आमचे बिल्डर आहेत, त्यांना सर्वांना पाठवलेलं ते सॅटिस्फाय आहेत करून, कारण मी त्यांना रिप्लेसमेंटची गॅरंटी देऊन पाठवलेलं आहे यांना विचारूनच. तर ते सॅटिस्फाय आहेत, आंबा खूप चांगला निघाला आहे. आणि एकाला ज्याला मी आंबा पाठवला आहे त्याच्यानंतर त्याने अजून आंब्यांच्या 2-3 पेट अशी ऑर्डर दिलेली आहेत करून त्यांना.
ॲक्च्युली आंबा आल्यापासनं मोहर कटिंगपासनं ते जर मध्येच पाऊस पडला तर किंवा अजून फवारणी बिवारणी अशी सगळी कामं व्यवस्थित टायमाला आणि योग्य वेळेवरती केल्याच्या नंतर हे असं फळ आपल्याला मिळू शकतं. ओके ना? कारण आंब्याला कुठले कुठले ते काय काय लागतं ते हा संदीप कशाबद्दल? आंब्याला नाही का ते खरडी बिरडी मी का बघितलं त्याविषयी असं आंब्याला वरती खरडी काळे काळे डाग करून आतमध्ये कुसून टाकतं वरचा खार पडते ना. खार पडून आणि पाठची साईड आहे ना मी बघतो तर पाठची साईडपासून आंबा कुसायला लागतो रे. खारीमुळे होतं, दव पडतं म्हणजे मग खार होते. अच्छा दव पडतं त्याच्यामुळे. मी काय बोलतो पण तुम्हाला आंबे जे आंब्यामध्ये सगळं तो उत्पन्न लोक बोलतात फक्त की भाई मे महिन्यात, पण त्याच्या अगोदर तुम्हाला किती त्रास असतो. हो, मोहर हलवावा लागतो. छोटी छोटी फळं खराब झालेली आंब्याच्या बाजूची असतात ती काढून टाकावी लागतात. हां अजून काय फवारणी बिवारणीच्या वेळेला टाइमात करावी लागते. मी तर फवारणीच्या वेळेला त्या सचिनला आणि नणग्यादाला विचारलं ते बोलतात की ते त्यांनी तर मास्क लावलेलं नाही. त्याच्यानंतर ते झोंबत होता त्यांका झोपताही पण तो बोलला जळजळसारखं. ते औषधाचा इफेक्ट केलेला होतो अच्छा कीटकनाशकच्या औषधामुळे. बरोबर. मग संदीप आमचं हे केलेले आहे अक्षय हे ना जरा मी पण तुम्हाला काढून दाखवतो. हे करे ना तुला नमस्कार, मी आता बघा आंबे काढतो. संदीप आम्हाला संधी देत आहेत. संधी देत आहेत त्याबद्दल धन्यवाद. गळ्यातून बघू कुठले काढायचे आपल्याला कुठले निघतोय ओके ना. तिथं ब्लेड असतं ना. आता बघा मी पण ट्राय करतो. हेच ना आतमध्ये घ्यायला दोन्ही ना जे घालायचे आतमध्ये. हे तू काय येतील आतमध्ये आले बघ. मध्ये दांड्याच्या बाजूला देठ घे त्याचा. अच्छा ते बघा वड वा झेल टिपलेला आहे. ही असा झेल टिपलेला आहे मी. आणि हे बघा हे असे आंबे काढलेले आहे. हे बघा हे दोन आंबे. धन्यवाद संदीप, तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल. मस्त कसं वेगळा आणि अनोखा फील होता. म्हणजे हे कलम किती जुनं असेल? कारण त्या देवाला मला लय जुना कलम वाटतं. 20 वर्षाचा असेल ना जास्त. आणि पण मी काय बोलतोय की हे जे कलम एवढे 20 वर्षाचं बोलतोय हे तरी आपल्याला किती पेटी आंबा माल देत असेल एक कलम? हा 25 एक पेटी तरी हे कलम आपल्याला आंबा हे यांना आंबा देतं करून चांगले बऱ्यापैकी आंबे. म्हणजे कलम आहे 20 वर्षाचं, याची मेहनत आहे 20 वर्षाची. आणि तेव्हा लावलं असेल तेव्हा किती वर्षाने फळ द्यायला सुरुवात केलं असेल? 4-5 वर्षाने. 5 वर्षाने तरी पण एक या कलमाची खासियत मला काय वाटतं माहिती आहे की त्याच्या आजूबाजूला पण चिकटणारं कुठलं कलम नाही वाटत ना मला. त्यामुळे त्याला वाव भेटला एकदम. त्याच्या आजूबाजूला बघ ना कलम नाही ना तर त्याला विस्तारायला आजूबाजूला जायला असं एक ह्या जागा भेटली आहे ना पूर्ण. हां पूर्ण त्याच्यामुळे त्याला मग काय काय लोक जर कलम लावतात ना ते जवळजवळ चिटकून लावतात मग त्याला काय वाढ पण होत नाही. मी त्या ह्याच्यात गेलेलो आहे ना कुठे माहिती आहे सत्तू काका आहेत आमचे ना एरियातले. त्यांनी काय सांगितलेलं 30 फुटाची जागा असली पाहिजे कलमाच्या वावराला ना. हो ते आता 18 फूट ठेवतात ना. हां मग जवळ येतात दोन्ही बाजूनी जवळ येतात. हां आणि मग ते वाढत नाही वाढ भेटत नाही ना.
दोन्ही झाडा व्यवस्थित झाली ना ते एकमेकाला चिकटून येतात ना, राहते किती जागा पाहिजे बरोबर त्याला. शिकारणी आली अरे खाली. कोण आले? शिकारणी आली खाली आले आंबे. कुठे? थांबा. आता मी तुम्हाला दाखवतोय की काय बोलतात त्याला, शिकारणी. थांबा जरा 2 मिनिटं. आता नंदगिरीला थांबा 1 मिनिट थांबा. तुम्हाला हे बघायलाच लागेल. हा चमत्कारिक प्रकार आहे. म्हणजे त्याने आंबे इथून सोडतो तो, ह्याच्यातून ते बघूया आपण कसं ते आंबे या फाटीत भरले. वरती एकदम याच्यात त्यांनी आंब्यावरती काढले मस्तपैकी आणि तिकडनं सोडायसाठी त्यांनी, तर नाव काय बोलतं त्याला? शिकारणी. शापा भारी. कारण शिकार केल्याच्या नंतर खाली चढे शिकारणी. हा ही रशी आहे आणि तिथे बघा वरती नंग्या आता एकदम टोकाला. वा, मस्तच एकदम. आणि तिथे गोविंद भाई आहेत. उधर भी शिकारणी, गोविंदची पण शिकारणी आली. आता बघूया इथे. रुको जरा गोविंद भाईने पण वरती ती शिकारणी भरलेली आहे. किधर है आपका? वो उधर है ना. शिकारणी आहे खाली येते. पाणी वर नाही गोविंद, पाणी घ्यायचे आहे का? गोविंद भाई बघा तिकडे आहेत वरती. तिकडून त्यांनी शिकारणीने खाली टाकले. पण काय मस्त असं वातावरण आहे एकदम. शिकारणी खाली सोडलेली आहे. सोडलेली आहे बरोबर. सचिन भाऊ आता हे घेऊन कुठे जाते? सचिन भाऊ आपल्या ह्याच्यात गाडीमध्ये लोडिंग चालू आहे बाबा. शिकारणी खाली करतात. काजी व्यापारी हे सचिन भाऊ आमच्या काजी व्यापारी आहेत. कारण मी यांच्या बाबांना यांना सकाळी काजीच जाता भेटतात मला. ते जॉगिंग करायला जातो ना आम्ही खेळाच्या टेंबावरती तिकडे. अक्षय इथे ना. शिकारणी वरती पाठवायची पूर्ण. ओ शिकारणी गोविंद भाई ठीक आहे. रुको 1 मिनिट रुको.
आलेलो करणीवरती पाठवली आहे आणि जे कॅरेट भरले जात आहेत ते कॅरेट आता अच्छा भरूनच आहे ना, ते डायरेक्ट भरून गाडीत पाठवले जातात. गाडी इथे खाली लावलेली आहे, सॉर्टिंग होणार इथे घरी जाऊन सॉर्टिंग होणार ना. तर किती साईजचा आंबा आहे, जसं हा बघा, हा आंबा लय मोठा वाटतं बघा, किती मोठा आहे बघा. हा पण 2 आंबे लय मोठे आहेत आणि हा आंबा छोटा. आणि छोटे छोटे बिटके खायला पण मजा येते. आता जवळपास 1 कलमाचे आंबे काढू आपल्या 15-20 मिनिटं जातात ना. 15-20 मिनिटं अर्धा तास जाईल ना. इथं झाड असेल जातं. आणि ह्याच्या अगोदर ह्या कलमावरती आलेले ना, तेव्हा किती पेटी काढलेले आंबे तरी? हा संदीप, याच्या अगोदर जेव्हा आले तर किती पेटी काढली असतील? 10-12 पेटी काढली असतील. 10-12 पेटी. आणि त्याच्यानंतर जे झुंझुन वाटत आहेत किंवा तयार व्हायला बाकी आहेत तेच काढायचे फक्त ठेवलेले ना. आणि त्या सगळं साफसूफ होणार करून कलम. हो. पण ह्याला तुम्ही येऊन त्या पावसाळ्या टायमाला जंगलातून तुम्ही ह्या साफसफाई केलेली आहे बरोबर ना. आळा घातलेला, फवारणी केलेली आहे, त्याच्यानंतर माती टाकलेली, भरणी केलेली आहे. दरवर्षी प्रोग्राम असतातच. आणि तेव्हा तुम्ही बाग घेता, तेव्हा भाव ठरवता, तेव्हा माल येऊ दे की नको येऊन दे, ते तुम्हाला द्यायचेच आहे. एकदम हातात घेते नक्की झाली नाही नक्की झाली नाही नक्की जर का लास्ट पहिले 2 गळत ना. हा, अजून एक गळत तर भारीच झालं असतं ना. हे पण आम्ही ह्याने पण उडवले नंदू घरावर ठेवलं ना सांभाळायचं आणि हातपाय. आता मी तुम्हाला नंदीराजा बरोबरच्या नंदीराजाच्या बाजूला जाऊन दाखवतो. तू माझ्या बाजूला राहू. हा, इकडे पण भारी आहे, म्हणजे खाली घेऊ शकतो ना मी. हे फळ बघा कसलं आहे. जवळ एकदम जवळ जवळून डिटेलला. कॅरेटमध्ये भरले जातात. दिसतात त्या वरती इथे. हो रे झेजारलो. हे मोठे आंबे आहेत ते फळ काय काय कॅनिंगला ना. मोठा कमी पेटी बसतो. हा, मोठा खूप कमी पेटी बसतो. आणि दागिने जे असतो ते कॅनिंगला.
कारण आपण रिस्क कशाला घ्यायची उगाची. जवळपास एवढा मोठा फळा. आंबा जवळपास किती किती संदीप हा किती पाव किती असेल? 300 ग्राम 200 ग्राम. आम्हाला मोठा वाटतं 200-250च्या वरती वाटतं. 300-200 ग्राम 200 ग्राम 300 300 ग्राम ग्राम. असणार. तेच बोललो मोठा आंबा वाटला मला. हो हे बघा. डिंग 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 डिंग. हा बघा हा आंबा पण मोठा आहे. काय काय आंबे डागाळलेले असतात ते पॅनिंगला पाठवले जातात. काय काय आंबे आहेत ते प्रायव्हेटने पाठवले जातात. काय काय आंबे आहेत ते मार्केटला पाठवले जातात. प्रायव्हेटने पाठवायचे म्हणजे लय लफडी असतात. खायला तिथे काय होत आहे आपल्याला कळत नाही. आपण पाठवतो चांगला, पण तिथे जाऊन तो आंबा कसा निघतोय काय निघतोय आपण त्या व्यवस्थितच पाठवतोय. खालचे खालचे आंबे खालतात मग खाली जाईल. खाली घेतली शिकारी काय बोलतात त्याला शिकारणी. शिकारने खाली घेतली. शिकारने खाली करूया आपण. आता मी नंद्याच्या बाजूला जाऊन नको नंदगाव तिकडे गेला. तिकडे नंदग्यात आहे. आणि गेल्या वेळेला पण पडलेला आहे झाडावरती. पुराण बिराण काय नाही ना निघालं. काजूची बागा पण आहेत बरोबर. काजूच्या बागा बघितल्या मी. आणि काजूच्या बागा पण जुनाट वाटतात एकदम. नमस्कार. शिकारणी वरती येते. गाडी येईल ना इथून टाक नाही गाडी खाली आम्ही गाडी भैया तिकडे आता काल वाटतं आंबे पाठवलेत वाटतं. आणि ते आंबे अजून गाड्या पोचल्या नाहीत. त्यांना रविवार आहे. आता पोचतायत ना कुठेतरी. गाडी आता डोंबिवलीला पोचली आहे. डोंबिवलीला पोचली म्हणजे जवळपास
त्यांचं आता शांत घेतो लास्ट आहे जाताना देवा घेऊन दे जरा मेहनत घेऊन दे कसं पाणी तिथे करायची हा इथे सोडे ना थोडा स्टॉप कर